हॅलो, वेलकम टू माय चॅनल. आज आपण करणार आहोत उपीट. त्यासाठी मी कांदा घेतला आहे, कोथिंबीर घेतली आहे, उडदाची डाळ घेतली आहे, कढीपत्ता घेतला आहे, मिरच्या घेतल्या आणि शेंगदाणा घेतल्यात. आता आपण रवा भाजून घेणार आहोत आणि नंतर एका कढईमध्ये तेल टाकून शेंगदाणे देखील नीट तळून घेणार आहोत. आता आपण उपीट करायला स्टार्ट करतोय. त्यासाठी मी एका कढईमध्ये तेल घेतलं आहे, त्यात मी मोहरी टाकली आहे. मोहरी चांगली तडतडून द्यायची आपल्याला. नंतर मी त्यामध्ये कढीपत्ता आणि मिरच्या टाकल्या, ज्या आपण कट करून घेतल्या होत्या. हे सगळं नीट मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये कांदा टाकायचा आहे आणि उडीद डाळ टाकायची जी आपण घेतली होती. कांदा आपल्याला थोडा पिंकिश होऊन द्यायचा आहे. नंतर त्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आहे. नंतर आपण यामध्ये पाणी ॲड करणार आहोत आणि मीठ टाकलं आहे मी ह्यामध्ये चवीप्रमाणे. पाणीला उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये रवा टाकणार आहोत. रवा टाकताना आपल्याला कंटिन्यू मिक्स करत राहायचं आहे, नाहीतर गाठी होऊ शकतात. आणि अशा प्रकारे आपला उपमा रेडी आहे. वरतून कोथिंबीर ॲड करायची आणि शेंगदाणे देखील वरतून ॲड करायचे. आता आपला उपमा खाण्यासाठी रेडी आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.